नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत विले पार्लेमध्ये. विले पार्ले पूर्व आणि इथल्या कोलडोंगरी परिसरात येऊन पोहोचलेले आहोत. सुगंधा राऊत आणि सुचित्रा देवरुखकर वहिनी आज वाट बघतायत. त्यांना भेटूया. प्रश्नोत्तर, गप्पा आणि काय दडलंय का, म्हणजे वहिनीने काही दडवून ठेवलंय का. चला धमाल मजा मस्तीची सुरुवात करूया. भेटूया वहिनी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी सुगंधा प्रशांत राऊत. आणि माहेरचं नाव? माहेरचं सुगंधा जयवंत राऊत. कुठलं माहेर? माहेर अलिबाग गाव आणि अशी मुंबईतलं कांदिवली. बरं, द्या आता ओळख. हे माझे मिस्टर नमस्कार. प्रशांत राऊत. ही माझी मैत्रीण संध्या नमस्कार. शिंदे. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. बरं. ही माझी मैत्रीण माधुरी. नमस्कार. ती मैत्रीण स्वाती. बरं. ही भारती आणि ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. बरं. आणि हे या संध्याचे मिस्टर बरोबर. चला, सगळ्या मैत्रिणींना आज पकडून आणलेलं आहे. म्हणजे त्यानिमित्ताने सगळे आलेले आहेत. पकडून नाही आम्ही आलो. पकडून नाही आणलं तर त्या चालत आलेले आहेत. चला, तर आता हा प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. बरोबर. अशी कोणती गोष्ट आहे का की जी तुम्ही कधी कोणापासून लपवूनच ठेवलेली आहे आणि बोललेलाच नाहीत, आणि आयुष्यात अशी एखादी वेळ आली तर मी बोलेनच, असं कोणता प्रसंग आहे का? आहे. अशी एक खूप मोठं सिक्रेट आहे, पण ते आज मी व्यक्त करू की नको असं पण वाटतंय. पण मी करणार आहे व्यक्त, कारण का आज माझ्या आई वडिलांपासून सुद्धा मी लपवलेली ही गोष्ट आहे. आज माझे आई वडील नाही आहेत, पण मी फार मोठा गुन्हा केल्यासारखं वाटतं की मी त्यांना सुद्धा हे कळलं नाही की मी माझं जे सिक्रेट आहे ते माझ्या भावांना, आई बहिणींना, कोणाला, इवन माझ्या मुलाला सुद्धा माहिती नाही आहे हे सिक्रेट. मिस्टरांना आणि मला दोघांनाच माहिती आहे. सांगितलंय तुम्ही. आणि आता मी तिसरा भाऊजी. हा, माझे लाडके भाऊजी. चला, म्हणजे आज तुम्ही तुमचं मन हो. मोकळं पण करा. भाऊजी, मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा हा प्रोग्राम पाहण्यासाठी आम्ही कुठे कुठे नाही गेलो. तुमचा प्रोग्राम जिथे दिसेल तिथे आम्ही गेलेलो आहोत. ठाणा नका म्हणू, डोंबिवली नका म्हणू, इथून पार्ल्यावरून माटुंगा, कुर्ला, म्हटलं कुठेतरी भाऊजींबरोबर बोलायचा चान्स मिळेल, भाऊजींबरोबर बोलायचा. आणि ऐकलंच. आणि मी हा SMS किंवा फोन केव्हा केला माहिती? जेव्हा तुमचा कार्यक्रम चालू झाला, ज्या वेळेपासून फर्स्ट एपिसोड मी बघितला तेव्हा मी लँडलाईन वरून फोन करायची, तेव्हा तुमचा आवाज ऐकलेला. नमस्कार वहिनी, मी तुमचीच वाट पाहत होतो. हे जे ऐकलं ना, तेव्हापासून माझा, मी तर सतत म्हटलं नाही ह्यांना छळायचं, सारखे SMS करायचे, जेवढं छळायचं ना तेवढं छळून घ्यायचं. म्हटलं कधीतरी ते वैतागतील ना, हिचे SMS रेकॉर्ड काढतील, हिचे SMS भरपूर झाले, चला जाऊन येऊया. म्हटलं असं तुमचा सतत पाठपुरावा केला मी. अरे आलो की नाही? आलात नक्की. आलो की नाही? मी खूप, मला जेव्हा कळलं की तुम्ही येतायत, माझी एवढी तारांबळ उडाली. बापरे, मी म्हटलं आता मी कशी, कुठे, कशी तयारी करू. एक मिनिट वहिनी, अशाच तुमच्यापैकी कितीतरी वहिनींच्या मनात असेल की अजून बघितलं बांदेकर किंवा झी मराठीचा हा कॅमेरा आमच्या घरी आलेला नाही. त्यासाठी आता स्क्रीनवर दिसणारी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवा आणि ही प्रक्रिया नीट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला लगेच SMS करता येईल आणि मग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तेव्हा लवकरच येतोय तुमच्या घरी. अरे हो, पण पाठवा SMS, तर मला कळेल ना मी नक्की कोणाच्या घरात जायचं ते. बरोबर वहिनी, आता मला सांगा की ते गुपित सांगा. आज मी कॅमेरा, इतका मोठा सन्मान तुम्ही करतात झी मराठीचा, की झी मराठीवरती तुम्ही हा विश्वास दाखवता आहात आणि इतकी वर्ष राखून ठेवलेली मनातली गोष्ट आज तुम्ही बोलणार आहात. बोला. आज मी तुमच्या या कॅमेरासमोर खरंच खूप मोठं सिक्रेट ओपन करते. माझा म्हणजे लग्न जे झालं ना, ते खरं तर मला लग्न करायचंच नव्हतं. म्हणजे मी लग्न ह्या संकल्पनेपासून फार लांब होती आणि मला लांबच राहायचं होतं. तर म्हटलं आता काय करावं, पण आपली जी परंपरा चालत आली आहे, माझ्या आईला मला दुखवायचं नव्हतं, वडिलांना दुखवायचं नव्हतं, इवन भाऊला, बहिणींना ह्यांना दुखवायचं नव्हतं. म्हटलं चला एक स्थळ आलं माझ्या भावात, हो असं चालून भावानी आणलं, पत्रिका वगैरे सगळी जे काय प्रोसिजर होती ती केली, पण मला लग्न करायचं नव्हतं. पण एक जाऊया त्याच्यातून असं मी विचार केला आणि मग म्हटलं जो कोणी मुलगा आहे त्याला मला भेटायचं आहे. फोन नंबर घेतला याचा, प्रशांतचा,
आणि त्याच्यानंतर मग म्हटलं, मी त्याला फोन केला की बघ मला असं असं तुला भेटायचं आहे, तर तू भेटशील का? तर तो म्हणाला ठीक आहे मी भेटतो. मग आम्ही एक वेळ दिली, भेटलं आणि सांगितलं माझं जे काही आहे मनातलं ते मी तुझ्याकडे ओपन करते. मला लग्न करायचं नाही आहे, कारण मला लग्न करायचं नाही, मला नन बनायचं. अरे बापरे, अरे वा. हां, फॅमिलीतून तर नन बनण्यासाठी कोणीच सपोर्ट करणार नाही, कारण अगदी वेगळा विचार, आपली कास्ट वेगळी, ती म्हणजे फुल टोटली चेंज व्हायचं होतं मला. तर म्हटलं ठीक आहे, मग मी काय तुला मदत करू शकतो? मी म्हटलं नन बनण्याची जी प्रोसिजर काय आहे ती मला तू गाईड कर, मार्गदर्शन कर त्याच्याबद्दल. तुम्ही या मिस्टरांना सांगितलं? हां, आणि ही सगळी प्रोसिजर झाली, फायनल झालं की मग तू मला माझ्या आई वडिलांना वगैरे सांग की नाही मला लग्न करायचं नाहीये, असं तुम्ही त्यांना सांगितलं? हां. बर. तर म्हणतो ठीक आहे मी तुला मदत करतो. मग तो मला असंच ऑफिसमधून बोलवायचा की आज आपल्याला त्या प्रोसिजरसाठी इकडे भेटायचं आहे. तर म्हटलं चल जाऊया, आणि जायचो. बँड्राला बोलवायचा, कधी कुठे सांताक्रूज, खार. मग उगाचच तेव्हा काय असे मोबाईल वगैरे नव्हते, कुठेतरी लोकल कॉलवरती जाऊन फोन केल्याची ॲक्शन करायचं आणि सांगायचं की अगं तो माणूस येणार होता ना आपल्याला गाईड करायला, ह्याच्यासाठी तो येणार नाहीये, चल आता आपण जाऊया इथून कुठेतरी असं फिरूया. असं सतत तो मला त्याच्यात गुरफटत ठेवला त्याने. असं करता करता दिवस गेले आणि त्याने जी काय माझ्यावर जादू केली ना, ते मला पूर्ण गुंडाळून ठेवलं. ते आत्तापर्यंत मला गुंडाळलेलं आहे. थांबा, हे ज्यांनी गुंडाळून ठेवलं त्यांची आता एंट्री फार महत्वाची आहे, कारण इथेच नायकाची एंट्री आता व्हायला पाहिजे. हाक मारा त्याला, बोलवा. अहो, नमस्कार. 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 बसा. वहिनींनी आम्हाला त्यांच्या आयुष्यातलं एक गुपित सांगितलं जे फक्त तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. नाही तर कोणालाच माहिती नसतं. पण आज वहिनी बोलल्या. हां, तर त्यावेळेला तुम्ही जे काही 3-4 महिने वहिनींना हेल्प केली, बरोबर. ज्याच्यामुळे पुढे तुमचं लग्न झालं, तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? अशी जादू करून वहिनीनं तुम्ही गुरफटवून ठेवलेत आतापर्यंत? नाही, मला त्यांचा स्वभाव आवडला. हा. आणि महत्वाचं म्हणजे मला एक ओपन माइंडेड म्हणजे एक सहचारिणी पाहिजे होती. अरे वा. जी गोष्ट म्हणजे तिला मी संपूर्ण समजावू शकतो, आयुष्यात पूर्ण साथ देऊ शकते, ह्या उद्देशाने मी तिच्या ह्याच्यात बघितलं आणि ते गुण मला मिळाले. हां, आणि मग तिचं पूर्ण बदली करून माझे एक गृहलक्ष्मी म्हणून तिचा प्रवेश झाला. काय छान बोलले. काय वहिनी? मी आता मग यांना थँक्स बोलते. बरं, आता मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला दोघांना. आपण आता जिथे बसलोय तिथून एक ही शिडी आहे जी पोटमाळ्यावर जाते. त्याला पायऱ्या किती आहेत? तुम्ही नाही, तुम्ही सांगायचं. 9 पायऱ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आहे. मिस्टरांनी लग्ना अगोदर दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं होतं वहिनी? लग्ना अगोदर घड्या. घड्या. अभिनंदन. चला, हे उत्तर पण बरोबर आहे. वहिनींचा आवडता गोड पदार्थ कोणता? त्यांचा आवडता गोड पदार्थ श्रीखंड. श्रीखंड खाल्ल्यासारखा चेहरा केलाय वहिनींनी. आता दोघांना एक कोडं घालतो. नीट ऐका. थंडीमध्ये हवे हवेसे, उन्हाळ्यात परी होई नकोसे, सदैव मोकळ्या जागी दिसते, परी न ते कधी हाती येते. ऊन. अभिनंदन वहिनी, पूर्ण बक्षीस तुम्हाला मिळालं. 1 2 3 4 5. चला, ही लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. थँक्यू. चला भेटूया परिवार. नमस्कार. फॅमिली म्हणजे अगदी खचून भरली आहे. अजून अहो जागा कमी आहे म्हणून, नाही तर. आणि हे सासरे बुवा का? हे माझे सासरे. हो, नमस्कार. असू द्या, असू द्या. नमस्कार. 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 92 वर्षाचे आजोबा आहेत. अरे वा वा वा. बरं वहिनी, आता ह्याच्यापैकी कोणाला प्रश्न विचारले तर तुमच्याबद्दल बरं बोलतील? मला वाटत नाही कोण माझ्याबद्दल बरोबर आहे. कमी खडूस आहे. तुम्ही खडूस आहात का हो? कशावरून? मी स्पष्ट व्यक्ती असल्यामुळे असं
सगळ्यांना वाटत असेल ही स्पष्ट बोलते, राग येतो ना स्पष्ट बोलल्यानंतर. तरी पण माझे मैत्रिणी आहेत त्या नक्कीच मला मदत करतील. बरं, आता तुम्ही सांगा की वहिनींबद्दल एखादी तक्रार करायची असेल तर तुम्ही कोणती कराल? वहिनींबद्दल तक्रार म्हणजे तशी बघायला गेलं तर त्या खडूस आहेत ना, तो स्वभाव सगळ्यांना तो मला पण येतो. पण स्वभावाला स्पष्ट व्यक्त आहे तो मला स्वभाव पण आवडतो. आता जर तुमच्याबद्दल तक्रार केली तर नंतर तुम्ही काय कराल या भावनेतून त्यांनी लगेच तुमची बाजू सांभाळून पण घेतलेली आहे. हा, बरं ठीक आहे. आता वहिनी अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. तुम्ही आणि मी, मला, माझं मन, माझं मन वळू शकत नाही का? माझं मन वळवून मला सहकार्य करा. मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि लग्न तुम्ही माझं मन वळवून माझ्याशी लग्न केलं. मी आभारी आहे. धन्यवाद. अभिनंदन. या हे 1,000 रुपयाचं बक्षीस ही लक्ष्मी तुमच्याकडे आहे. थँक्यू.